नांदेड शहर हे खाजगी कोचिंग क्लासेसचं हब म्हणून ओळखलं जातं। नीट पेपर फुटी प्रकरणात यापूर्वी नांदेडचं नाव आलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा सीबीआयचं पथक नांदेडमध्ये दाखल झालंय। या पथकानं मागच्या वेळेप्रमाणे याही वेळेला काही संशयित पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केल्याचं कळतं। अद्याप नांदेडमधून सीबीआयनं कोणालाही अटक केलेली नाही। पण इथे काय पद्धतीने चौकशी जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआय पथक पुन्हा एकदा नांदेडमध्ये दाखल झालं। यापूर्वी नीट प्रकरणामध्ये सीबीआय पथक नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर विद्युतनगर भागामध्ये एका पालकाची चौकशी सीबीआय पथकाने केली होती। त्यानंतर पुन्हा एकदा काल सीबीआय पथक नांदेडमध्ये आले। त्यांनी 2 पालकांची आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली। यामध्ये त्यांना नीटचा पेपर मिळाला होता का, तो पेपर कोण्या एजंट मार्फत मिळाला, त्यासाठी किती पैसे मोजावे लागले, या संदर्भाने ती माहिती घेतली असल्याची सूत्रांकडून माहिती समजलेली आहे। सीबीआय पथक आजपर्यंत जेव्हाही नांदेडमध्ये आले तेव्हा त्यांनी पालकांची चौकशी केलेली आहे। नांदेडमध्ये कोनाळे कोचिंग क्लासेसबद्दल चौकशी झाल्याच्या अफवा होत्या, पण कोनाळे कोचिंग क्लासेसबद्दल आतापर्यंत कुठलीही चौकशी झाली नाही। परंतु पालकांची मात्र सीबीआयने चौकशी केली आहे आणि यापुढे देखील काही पालकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। योगेश लाटकर, एनडीटीव्ही मराठी, नांदेड।